नमस्कार. थँक्यू. तुम्ही शुभमंगल वास्तूमधून शॉपिंग केली आहे त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी हे दाखवण्यासाठी केला आहे की प्रॉडक्ट जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा ते कसे यूज करायचे. जेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सॉल्ट मिळतं तेव्हा ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. हे सॉल्ट अर्धा चमचा छोटंसं चिमूटभर रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये वापरायचं आहे. याने तुमचा ऑरा क्लीन होतो. हे सॉल्ट वापरल्यानंतर तुम्ही साधं पाणी एक मग अंगावरती घ्यायचं आहे. सॉल्टचं पाणी वापरल्यानंतर साधं पाणी अंगावरती घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे बाथ सॉल्ट म्हणतो हे यूज करू शकता. याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा कुठल्याही प्रकारचे ऑइल्स मिळतील तेव्हा ते फक्त ऑर्थो ऑइल सोडून बाकीचे जे ऑइल्स आहेत ते तुम्हाला इथे तुमच्या थर्ड आय चक्राला लावायचे, क्राऊन चक्राला लावायचे, कानामागे लावायचं. रोल ऑन आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. कानामागे लावायचं, नंतर इथे तुमची नस असते इथे पल्सला लावायचं. ब्रेसलेट तुम्ही ॲफर्मेशन देऊन हाताला चोळायचं आणि ब्रेसलेटला ॲफर्मेशन द्यायची की माझ्याकडे भरपूर पैसे येतात आहे किंवा तुमचं ॲडिक्शन दूर होत असेल तर माझं ॲडिक्शन दूर झालं आहे. या ह्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला बोलायचं की झालं आहे आणि तुम्हाला असं या प्रकारे ऑइल यूज करायचं आहे. ऑर्थो ऑइल जे आहे जेव्हा तुम्हाला कुठलाही एरिया पेन करतो आहे, सपोज माझा हात पेन करतो आहे तर मी हाताला फक्त इथे लावणार आणि थोडंसं चोळणार. अशाच प्रकारे तुम्हाला ऑर्थो ऑइल वापरायचं आहे. खूप जास्त लावायची गरज नाही आहे. फक्त जस्ट असं रोल ऑन जरी तुम्ही हातावरती केलं जिथं दुखतं तिथे, मान लचकली आहे तर मानेला, अशा प्रकारे तुम्ही ऑर्थो ऑइल यूज करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कमांड ऑइल आणि विश मॅनिफेस्ट ऑइल मिळालं तर जसं मी दाखवलं तसं तर यूज करायचंच आहे. पण एक कोरं तमालपत्र घ्यायचं, एकदम कोरं तमालपत्र घ्यायचं आहे. त्या तमालपत्रावरती तुम्हाला लिहायचं आहे की या माणसाने माझी गोष्ट ही ऐकली आहे किंवा ह्या गोष्टी ते ऐकलेत पूर्ण आणि मी जसं बोलते तसं ते वागत आहे. जी काही तुमची कमांड असेल ती द्यायची आहे. त्याच्यावरती कमांड ऑइल पूर्ण लावायचं आहे त्या तमालपत्राला आणि ती जे लिहायचं आहे ते एकतर रेड पेननी किंवा निळ्या पेननी लिहू शकता आणि त्याच्यावरती हे ऑइल लावायचे आणि जायफळ पावडर घरात बनवलेली त्यावरती टाकायची आहे. नंतर ते कॅन्डलवरती जाळायचं आहे आणि तमालपत्र कॅन्डलवरती जाळल्यानंतर त्याची जी राख आहे ती घराबाहेर फुंकायची आहे. असं जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही विश मॅनिफेस्ट ऑइल वापरू शकता किंवा एखादा माणूस कमांड होत नाही तोपर्यंत कमांड ऑइल असं रोज वापरायचं आहे. पिरियड्समध्ये नाही हे रिच्युअल केलं तरी चालेल, ते 5 दिवस सोडून तुम्ही पुढे वापरू शकता. पण हे ऑइल्स तुम्ही पिरियड्स वगैरेमध्ये बाकी सगळे ऑइल्स यूज करू शकता, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही बिंदास यूज करू शकता, याला काही नाही. माझे क्रिस्टल्स आणि ऑइल्स वगैरे तुम्ही पिरियड्समध्ये यूज करू शकता, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला क्रिस्टल ब्रेसलेट रिसीव्ह होतात तेव्हा ते ऑलरेडी चार्ज केलेले असतात. तुम्हाला जेव्हा ते मिळतात तुम्हाला ते रात्री झोपताना कंपल्सरी काढून ठेवायचे आहे. सॅलेनाइट प्लेटवरती काढून ठेवा किंवा तुम्ही त्याला एका सॅलेनाइट प्लेट नसेल तर काचेच्या वाटीत काढून स्वच्छ जागी ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करूनच ते वेअर करायचे. सगळ्या क्रिस्टलला पाणी चालत नाही त्यामुळे तुम्ही क्रिस्टल पाण्यामध्ये काम करताना काढून ठेवा किंवा एकदम मागे सरकवून ठेवा. पण क्रिस्टल्स पाण्यामध्ये जास्त वापरू नका. वॉशरूमला जाताना क्रिस्टल्स घातले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. क्रिस्टल्स हे पाण्यामध्ये यूज करू नका, त्यामुळे आंघोळ करताना आपण काढतो त्याची लाईफ चांगली राहते, त्यामुळे त्याच्या एनर्जीज ब्लॉक होत नाही. याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठे स्मशानभूमीमध्ये कोणाच्या मैतीला अचानक जावं लागलं तर क्रिस्टल आणि रुद्राक्ष हे काढून ठेवायचं आहे. हे घरामध्ये काढून ठेवायचं कारण तिथल्या ज्या एनर्जीज असतात त्या तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे तुम्हाला क्रिस्टल आणि रुद्राक्ष काढून ठेवायचे. मला सेज दाखवून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही कशा प्रकारे क्रिस्टल जे आहे ते चार्ज करू शकतात. एकतर सॅलेनाइट प्लेट मिळते तुम्हाला या प्रकारची सॅलेनाइट प्लेट मिळते. यावरती तुम्हाला काय करायचं, रात्री झोपताना फक्त असं ब्रेसलेट काढून ठेवायचं आहे. ते आपोआप चार्ज होतं. हे आपोआप चार्ज होतं सॅलेनाइट प्लेटवरती. तुम्हाला काही हे ह्याचं चार्जर आहे क्रिस्टलचं. पण तुम्हाला नाहीच क्रिस्टल सॅलेनाइट 500ला आहे ती नाही जमली तर तुम्ही अशा प्रकारे सेज घ्यायचा, तो जाळायचा आणि क्रिस्टल भोवती त्याचा धूर जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे चार्ज करू शकता. अशा प्रकारे सेजनी किंवा पालो सांटोनी पण तुम्ही क्रिस्टल चार्ज करू शकता. सो क्रिस्टल कसे वापरायचे, ऑइल कसे वापरायचे, यानंतर सॉल्ट कसे वापरायचे मी सांगितलं आहे. ब्लॅक सॉल्ट आहे, ब्लॅक सॉल्ट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फ्लोर वॉश किंवा
सक्सेस बॉडी वॉश मिळालं तर सक्सेस बॉडी वॉश म्हणजे कुठलेही बॉडी वॉश, कुठलेही तुम्ही बॉडी वॉश घेतले तर ते बॉडी वॉश दाखवून कुठलेही बॉडी वॉश तुम्ही घेतले तर तुम्हाला साबणाच्या ऐवजी सपोज हे बॉडी वॉश आहे तर तुम्हाला जे घरातलं साबण आहे त्याच्याऐवजी डायरेक्टली हे यूज करायचे. हे इतकं सिम्पल आहे. याच्या व्यतिरिक्त फ्लोर वॉश एखादा तुम्ही घरामध्ये आणला तर तुम्ही तो हा मनी फ्लोर वॉश आहे तर तो फ्लोर वॉश जो आणला तो तुम्ही जो फरशी पुसायचं पाणी आहे त्याच्यामध्ये अर्धा जे बूच आहे ते टाकायचं आहे. बस एवढंच वापरायचं आहे. बाकी याला ॲफर्मेशन वगैरे काही नाही द्यायची, डायरेक्टली यूज करू शकता. ठीक आहे. कुबेर पिरॅमिडसारखे जेव्हा तुम्ही पिरॅमिड्स घेता किंवा कुबेर स्टोन घेता तेव्हा हे घरातल्या उत्तर दिशेला प्रेफरन्स असतो, नाहीतर आग्नेय दिशा, नाहीतर पश्चिम दिशा, नाहीतर तुमची ईशान्य दिशा, या चारही दिशांमध्ये तुम्ही ठेवू शकता. याला धूप अगरबत्ती दाखवायचे आहेत. जेव्हा क्रिस्टल्स पण तुमच्याकडे रिसीव्ह होतील तर तुम्हाला ऑप्शन असं आहे की तुम्ही कोरडा टिश्यूनी कापड कसलं वापरायचं नाही, कोरड्या टिश्यूनी पुसायचं आहे, धूप अगरबत्ती दाखवायची आहे, ॲफर्मेशन बोलायचे आहे आणि मग तुम्ही हे जे आहे घरातल्या दिशेला ठेवायचं आहे, ज्या मी दिशा सांगितल्या, आणि त्याला नंतर तुम्ही 2-3 दिवसांनी सेजनी किंवा धूप अगरबत्तीनी चार्ज करू शकता. त्याला तुम्ही ॲफर्मेशन द्यायचे की माझं हे काम झालं आहे. याच्या व्यतिरिक्त सगळ्यांना प्रश्न पडतो काळं मीठ कसं वापरायचं. सो जे ब्लॅक सॉल्ट आहे हे तुम्हाला अर्धा चमचाच घ्यायचं आहे आणि हे अर्धा चमचा घेऊन हे अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने 1, 2, 3, 4, 5, 6 असं आणि 7 असं काही न बोलता उतरायचं आहे आणि टॉयलेट म्हणजे टॉयलेटमध्येच फ्लश करायचं आहे. हा उतारा आहे त्यामुळे तो टॉयलेटमध्येच फ्लश करायचा आहे. कोणी उतरवताना मधी नाही पाहिजे, डायरेक्टली जाऊन टॉयलेटमध्ये फ्लश करायचं आणि त्याच्यानंतर हातपाय धुवून बाहेर यायचं. अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक सॉल्ट शनिवारी आणि मंगळवारी यूज करू शकता. सो मी सगळे प्रॉडक्ट्स ऑलमोस्ट तुम्हाला दाखवले आहे की कशा पद्धतीने यूज करायचे आहेत. रुद्राक्षचा सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये रुद्राक्ष कसं धारण करायचं ते मी सांगितले. सो बाकी सगळे प्रॉडक्ट्स तुम्ही डायरेक्टली पौर्णिमा टू पौर्णिमा चार्ज करायचं आहे. क्रिस्टल सगळे हिलिंग प्रॉडक्ट्स तुम्हाला पौर्णिमेमध्ये संध्याकाळी 6 नंतर, पौर्णिमा जेव्हा चालू होते त्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर किंवा 8ला पौर्णिमा रात्री चालू झाली तर 8 नंतर तुम्हाला 6 तास तरी चंद्राच्या चांदण्यामध्ये ठेवायचे ते प्रॉडक्ट्स काही न करता, आणि 6 तास ठेवल्यानंतर त्याला तुम्ही घरात घ्यायचे सूर्योदयाच्या आधी घरामध्ये घ्यायचे आणि नंतर ते दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही वेअर करायचे. अशा प्रकारे फुलमून चार्जिंग आपण करतो आणि सगळ्या प्रॉडक्ट्सला करा, कारण फुलमून चार्जिंग ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. ज्यांना शक्य नाही ते मग सायलेनाईटवरती चार्ज करतील, पण फुलमून चार्जिंग ही खूप चांगली मानली जाते. सो थँक्यू. तुम्ही शुभमंगल वास्तूचे प्रॉडक्ट्सला विकत घेतलेत आणि खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. याचा इफेक्ट तुम्हाला नक्की होईल. खूप पॉझिटिव्ह माइंडने घाला. पॉझिटिव्हिटी जेवढी तुम्ही त्याला द्याल प्रॉडक्ट्सला तेवढी पॉझिटिव्हिटी तुम्हाला नक्की त्याच्यापासून रिटर्न मिळेल. विश्वास ठेवून घाला, तुमचं काम नक्की होईल. एखादं क्रिस्टल काम नसेल करत त्याला व्यवस्थित चार्ज करा सेलेनाईटवरती, सेजनी. ॲफर्मेशन द्या की माझं काम झालं आहे, माझं तुमच्यावर विश्वास आहे, खूप प्रेम आहे, तुम्ही मला या गोष्टी आणून दिल्यात त्याबद्दल धन्यवाद असं बोलायचं आणि क्रिस्टल्स वेअर करायचे. या गोष्टी तुम्ही नक्की करा. तुम्हाला सगळ्या ज्या हिलिंग प्रॉडक्ट्स आहेत त्याचा नक्की फायदा होईल. थँक्यू.